हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज दसऱ्याची साफसफाई सोडून थोडासा वेगळा विषय आहे. तर सोमवारपासून घट बसत आहेत. 22 तारखेला घटस्थापना होती आपली. तर नवरात्रीमध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं जे असतं तर ते आपण देवीची किंवा आई भगवतीची कोणतीही आपली जी कुलदेवी असते तर त्याची आपण सेवा जास्तीत जास्त करत असतो. तर त्यातलीच अति महत्त्वाची सेवा ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. तर हा दुर्गा सप्तशतीचा पाठ ना सर्वांनीच करायला पाहिजे. जितका शक्य होईल, जितके पाठ शक्य होतील तितके पाठ आपण करायला पाहिजेत. आणि तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी ना सगळ्यात सोपा हा जो आहे ना ग्रंथ, तर हा आहे दिंडोरी प्रणीत दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ. तर ह्याच्यामध्ये ना ह्याच्यातलं थोडंसं शॉर्टमध्ये आणि थोडंसं सोप्या भाषेत आहे ग्रंथ. तर तरीसुद्धा सोपं म्हटलं तरीसुद्धा ह्याच्यामध्ये संस्कृतमध्ये आहे. प्राकृत संस्कृत म्हणतात ते. तर तो ग्रंथ आहे. तर बऱ्याच जणांना तर म्हणजे समजतंय, तसं तर सोपं आहे. पण अगदीच तुम्हाला म्हणजे काही काही शब्द ना म्हणजे समजत नाहीत आपल्याला, किंवा असे क्लिअर म्हणजे त्याचा अर्थ नक्की काय आहे हे आपल्याला क्लिअर म्हणजे हे होत नाही. तर मग तुम्हाला जर का ह्याच्यामधले जे अध्याय आहेत, 1 ते 13 अध्याय जे आहेत, तर त्या अध्यायाचा तुम्हाला अगदी मराठीमध्ये अनुवाद हवा असेल, म्हणजे तुम्हाला फक्त समजून घ्यायचं असेल की याचा अर्थ काय वगैरे, तसं तर वाचण्यासाठी हेच योग्य आहे, पटपट होतं. आपण जेव्हा सेवा करतो तर तेव्हा हेच वाचलं पाहिजे. पण फक्त समजून घेण्यासाठी म्हणून तुम्हाला जर का मराठी मधला ह्याचा अनुवाद ऐकायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की पटकन सबस्क्राईब करून ठेवा. कारण का बरोबर घटस्थापनेच्या दिवशी याचा पहिला अध्यायाचा मराठी अनुवाद जो आहे तो आपल्या चॅनलवरती प्रसारित होणार आहे. तर तुम्हाला जर का याचा अर्थ समजून घ्यायचा असेल अगदी व्यवस्थित, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे याचे रोज येणारे एपिसोड तुम्हाला ऐकायला मिळतील. खूप छान पद्धतीने तुम्ही म्हणजे समजून घेऊ शकता देवीचे जे काय रूप आहेत, किंवा देवीने जे काही युद्ध वगैरे कसं केलं होतं काय हे, तर ते मराठीमध्ये आपल्या भाषेत व्यवस्थितपणे समजून आपल्याला एकदा अर्थ कळला म्हणजे नेमकं, तर आपल्याला अजून वाचन करायला सुद्धा छान वाटतं. नेमका अर्थ काय आहे ते कळाल्यानंतर. तर नक्कीच चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा.